अभी धन्यवाद. म्हणजे तुम्ही शेत ते मी घर मग फिर राहिनो नाही ते बाकीना किडा पाडणारच नाही कवच ना म्हणा कंदा बी देईल राहता. हा मग तुमले काय वाटस नाव मोठं होई की म्हणजे विरोधक नाही असं वाटस का तुमले काकाश्री असं वाटस का तुमले. माणूस कितीही चांगला असेल देव इथला ते आपण चांगला नाही बनू शकतच ना. प्रभू रामचंद्रांचे सुद्धा विरोधक आज जन्माला आलेले आहेत महाराज. तुम्हाला मला विरोध करणार नाही कशावरून बाबाजी सही बात आहे ना. मनीषी जीवन में जर सक्सेस होणं होईल ते लोकच कडे ध्यान देवाना टाळी द्या. कवय कवय आपलेच समजत नाही आपलेच समजत नाही. आपली गरमानी बात फोडणारा कोण राहतस दूर ना राहतस का आपलाच नीच राहतस खरंय का नाही. तुम्ही जर कधी दाडरामा बंगला बांधराय ना समजा मुंबईवाला फोन करस का काकाश्री तुम्ही दाडरामा जर बंगला बांधराय ना ते तुमले मुंबईवाला नाही सांगाव पायात आता सरकायले बो असं किडा पाडणार कोण राहील आपलाच राहते. आणि बाहेर वाद राय ना ते माणूस काठी बी काढलेस पण वाद घरमा राय ना तर फक्त सहन करू शकस आतून जडस माणूस. विठ्ठल 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 जीवन जगायची पहिले तर मी प्रत्येक कीर्तनातून पद्धतच सांगतो. 2 मिनिटं घेतो जास्त वेळ घेणार नाही. पुढे अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. जीवन जगत असताना पहिले तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न करतो. भाई जर सक्सेस व्हायचं असेल तर अजिबात नावं ठेवणारे टिंगल करणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. सागरदादा साहेब अजिबात कोणाच्या नादी लागू नका. लोकांचं कामच आहे. मी पहिल्या कीर्तनापासून आजचं मला वाटतं 5वं 6वं कीर्तन असेल तुमच्या गावात. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो. आज जरा चेंज करून सांगणार आहे. अजिबात नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही. तरुण बाबांनाही सांगतो माझ्या बहिणींनाही सांगतो माझ्या काका बाबांनाही सांगतो. नावं ठेवणारे प्रभू रामचंद्रांनाही होते. कन्हैया जन्माला आल्याच्या नंतर नावं ठेवणारे होते. आळवे येणारे होते. मग देवनी काय जगानं थांबटले ना काय. मग यानं महिना आपले काय शिकणे. जर कृष्ण भगवानले विरोधक होतात प्रभू रामचंद्रले विरोधक होतात. अरे जाऊ द्या देव चालले गेले. काही काही लोक सांगतात माणूस मेल्याच्या नंतर त्याची किंमत कळते. अरे देव चालना जायल्यावर सुद्धा लोक आज बी विरोध करतस. राम खरंच जन्माला येईल होईन का राम खरंच जन्माला येईल होईन का असा प्रश्न उभा करणारी बी अवलाद जन्माली जाईल. मना तर सरळ प्रश्न रास आणि आपलं बोलणं जरा रोकडं रास बाबाजी. आपलं बोलणं म्हणजे काढतून खिचडी लय म्हणा बघू ना असं रास. राग बिवनात आपलं काय करले तीन लोक उजव घेत पुढली तारीख देत नाही आणि पुढली तारीख नाही करता तोलतोलना धंदा आपण करतात नाही. हा संदीप दादा त्यासले माहितीच आहे. सागरदादा साहेब असले माहिती. धीरज भाई याला बी माहिती दादा म्हणते असले बी माहिती. आपली दुकान म्हणजे हायवेवर आहे. गिराईक असणे कमी नाही. एक गिराईक नाही करता तोलतोल धंदा मी करत नाही. रोकडा काम रास आपला. जीवन जगत असताना अजिबात डर ठेवायचा नाही. काय असताना मी मागच्या वर्षाचं एक उदाहरण आहे माझं. हा लाईट कशासाठी लावतो बाबा आपण बाबाजी लाईट कशासाठी लावतो आपण उजड करण्यासाठी बरोबर आहे ना. अंधार घालवायचा आणि उजड करायचं त्यासाठी लाईट लावतो. जटे उजाय करायला जाऊ का तटेच किडा पडतस. काय मत आहे तुमनं. जटे उजड करायला जाऊ का तटेच किडा पडतस. पण या लाईट कडनं आपल्याला एक शिकायचंय. लाईट ना जोडे किडा कितला का गर्द्या करत नाही. एखादा लाईट असा देखाडा माले किडा असले बॅन बंद पडी घ्यावं अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती किडा कितला का गर्द्या करत नाही. पायटे मर जातील काल दिन मला आखो चालू होणच बरोबर आहे ना. मनीषीन किडा असणे वर्ष लागणार नाही. दुसरी गोष्ट नवरदेव जर मंडपापर्यंत पोहोचवायचा असेल घोडा तुमचा 50,000चा असू दे की 50 लाखाचा असू दे. काय सांगतोय घोडा 50,000चा असू दे की 50 लाखाचा असू दे. जोपर्यंत घोडाला जापडी लावतात नाही तोपर्यंत नवरदेव सुरक्षित जाईन मंडप पर्यंत त्यांनी गॅरंटी नाही. हा जर जापडी बिगर घोडाला लय जावानं म्हण टांगा पलटी घोडा फरार. नवरदेव सुरक्षित पोहोचायला पाहिजे मंडपापर्यंत. घोडा 50,000चा असू दे की 50 लाखाचा असू द्या घोडाला जापडी लावणी पडी. का बर जापडी त्या घोडाले 50,000 ना राहू द्या का लाख रुपयांना राहू द्या जापडी का बर त्याला आजूबाजूनं दिखाल नाही पाहिजे.
कारण घोडा आजूबाजून दकामान नवरदेव कानी करस आणि जवळ जवळ आजूबाजूमा नीच राहत. हा मायन्यान कधी आजूबाजूमात राहतस. घोडा सुरक्षित न्यायचा असेल ना नवरदेव घोड्यावर बसून तर झापडी लावणं गरज नाही. झापडी हा नवरदेव सुरक्षित जातो झापडीला इतरच. तसं तुम्हाला जर जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना झापडी लावणं गरजेचं आहे. झापडी नावं ठेवणारे टिंगल करणारे यांच्याकडे झापडी लावायची महाराज. आपल्या ध्येयाकडे लक्ष द्यायचं. हा जो रविकिरण महाराज तुमल्या समोर दिकस ना तरुण भाऊसले सांगणे मी मन सांगायला नाही येले पण जीवन जगानी पद्धत सांगे चाल ना तुमले 5-10 मिनिटं जास्त बोलसू काय टेन्शन लिहू नका. आपलं का डिझेल फुकावं जिथलं लागा होतं तिथं लागे की. हा जीवन जगायची पद्धत सांगून जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल देवाऱ्यामध्ये तुम्ही तो शालिग्राम ठेवतात ना माया हो देवारामा त्यात चिकना दगड ठेवतस ना तुम्ही गोटा ठेवतस ना कितला भारी. त्याला एक बी ठिकाणी खड्ड असा वाकडा तिरपा शेका अजिबात नाही. त्याला बघितल्याच्या नंतर आपण लगेच त्याच्या प्रेमात पडतो आणि देवाऱ्यात ठेवतो आणि देवाऱ्यामध्ये देवाच्या सोबत पूजण्याच्या योग्य समजतो. बरोबर आहे ना. देवना जोड्या टिशनी पूजाना लायक त्याला समजतस पण कदाचित त्या दगडले हाडूच विचारजात भाऊ देवपेक्षा सुद्धा तू चिकना दिकी राह ना स्वच्छ दिकी राह ना तू थोडासा बी असा कोपरा कापरा मग कुठे लागेल नाही शे इतका स्वच्छ आहे दादा. मनीषीन तुल देवारामा ठेवले तुल देखीने प्रेम वगैरे कदाचित तो दगड तुम्हाला कानमा सांगेन ताई मी आटी देवारामा बसेशनी पूजा लायक वैनो ना इथलं सोपं नाही शे. गंगामा दूर तैन वात वातून घसावत घसावत हाते चिकना व्हायले इथलं सोपं नाही शे. जीवन जगायची पद्धत आहे महाराज. कधी पण सक्सेस व्हायचं असेल हा ऋषी बाबा सक्सेस जर व्हायचं असेल ना तर अजिबात कोणाकडे लक्ष देऊ नका. काय मत आहे तुमचं. बरोबर आहे ना. कारण नावं ठेवणारे हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था. दुसऱ्यांचा काय दोष आहे. काही काही लोक मला सांगतो महाराज मुसलमानाले काढणार मुसलमानाले काढणार काढ टाका. आपले त्याशनी बाजू मांडणी नाही. जरूर मुसलमानासले काढा पण आपला मग बटाच खानदानी आहेत का ते चेक करा. विठ्ठल विठ्ठल एखादं पोरग जर काही करायला लागणं एखादं पोरग जर काही करायला लागणं ते पोरग जर काही करत असेल गाव म्हणा 2 छानला राहतस रिकाम टेकडा राहतस कामधंदा काय राहत नाही असा बटनात का तात्या बाळासाहेब ना पुऱ्या येडांगत काय बी करत भाऊ माको तात्या पण जास्त जडतड अशानापेक्षा जास्त जडत आव जाऊ दे रे येड साला ते भाऊसाहेब ना पोरे असं काय करस आव सांगा शेलगाव रे येड येते बानट येते काय बी करत बटस आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या किडा पाडणारच त्यान दारमा जात बावड्यो पेडा बिडा कोय काढरा नको कायले तो काय करायचा तो किडा पाड राहता आता तो सक्सेस वगैरे पेडा मागाल तू पुढे शिल गिरा ना एक बुक्का मा मोका कट्टा विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे ज्यांची 65 लाखाची जागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे जाडूनी संसार बैसले अंगणी ते तुकोबार आहे. अजून 1 तास काढणार ऋषी बाबा विठ्ठल विठ्ठल कोण तुकोबार आहे
ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसली अंगणी ते तुकोबार आहे. तुकोबारायांची शिकवण आहे आपल्या हिंदू धर्माला. बोलताना सुद्धा सातसानी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे, ही संतांची शिकवण आहे. आणि त्या नियमना पालन आपण बटाशणी करायला पाहिजे. ऋषी बाबा यांना मन यासले माहिती आहे. संदीप दादा मनकडे 2 वर्ष राहिला. ऋषी बाबा आमना निंबतात या दाखल पण पैन मन संगेश यास ना खाले खाल मन पोरे, कारण वयना 17 वरीस मग मला उपाट दिलं होतं. मग 17 वरीस मग फाशी लाई दिन ती मला. 18 वरीस मग बापू झाले. या जिथला आहेत ना यशने एवढला मना पुरेश येतच. मना देखावर अजिबात जाऊ नका, फक्त दकाना भाव चांगला ठेवशे. विठ्ठल प्रत्येक अभंगातून मत वेगवेगळं मांडलं गेलेला. पण आजचा 7वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी फक्त मागणी मागायची. मागणी का मागायची? सप्ताह असतो 7 दिवसाचा. दादासाहेब, सप्ताह 7 दिवसाचा. पहिल्या दिवसापासून तर आज लास्टचा दिवस आहे. पहिल्या दिवसापासून जे कीर्तनाला हजेरी लावतात त्यांना 7व्या दिवशी मागण्याचा अधिकार असतो भगवंताकडे. जे पहिल्या दिवसापासून कीर्तनाला हजर असतात 7व्या दिवशी त्यांचा मागण्याचा अधिकार असतो. पण मागणी मागत असताना मागणारा सुद्धा तेवढा लायकीचा असावा, हुशार असावा. भगवंताकडे मागायचंय, भगवंताकडे मागायचंय, मग मागताना मागणारा हुशार असावा. इथं तर तुकोबाराय मागणी मागतायत आणि देणारा जगाचा मालक आहे. तो काय साधारण नाही, या चतुरा तो शिरोमणी. चतुरा तो शिरोमणी, चतुरा मागणारा मागणीसाठी उभा, पण देणारा सुद्धा तेवढा लेवलचा असला पाहिजे. इथं जगाचा मालक आहे महाराज. देताना सुद्धा मागणाराची जर लायकी चांगली असेल तर मित्राला सोन्याची नगरी दान करतो असा दाता येतो. तो काय साधा आणि सोपा नाही. या मित्राला सुद्धा दान करताना सोन्याची नगरी दान केलेली आहे. आणि खरं तर भाव ओळखतो. तो भाव जर चांगला असेल ना, भाव जर चांगला असेल तर तो द्यायला अजिबात कंटाळा करत नाही. फक्त तुमचा भाव शुद्ध असणं गरजेचं आहे. कारण तुकोबाराय त्यांचे अनुभव सांगतात ना, त्यांना लागूनच वागण्याचा प्रयत्न करायचा, थोडा बहुत का असे ना. आणि तो अनुभव आपण पण घेतोय. तो एक्झाम्पल म्हणून आपण सांगू शकतो आपल्या जीवनातला. तो देताना अजिबात हायगाय करत नाही. फक्त मागणाऱ्याची तेवढी लायकी असली पाहिजे, तेवढा नियमात असला पाहिजे. हा, पण आता सध्या काय झालं ना, विश्वास आणि भगवंतावरची श्रद्धा लोकांची राहिली नाही महाराज. भगवंतावरचा विश्वास राहिला नाही, श्रद्धा राहिली नाही, म्हणून तरी सगळी फसगत चाललेली. किती लोक लयाला चालले हो, किती लोक चुकीच्या मार्गाला चाललेत. मी आताच काल एक व्हिडिओ बघितला. एक 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतोय आणि कोणी दुसरा नाही, या नात्याला काकाच लागतो, भावकीतला.
भावाच्या पोरीवर बलात्कार करतोय, 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करतोय, 20-21 वर्षाचा पोरगा. महाराज कुठं चाललंय हो आपला हिंदू धर्म? काय दुसऱ्यांना बोलायचंय? दुसऱ्यांना बोलून काय फायदा आहे? मी सुरुवातीलाच सांगितलं ना, कदाचित परक्यांवर विश्वास ठेवला तर चालतं. त्यानं धोका दिल्याच्या नंतर आपल्याला एक विश्वास असतो, अरे धोका देणारच होता, तो परका होता. पण जेव्हा आपले विश्वासघात करतात ना, तेव्हा असं वाटतं की भाई विश्वास कोणावर करायचा. काकाने पुतणीवर बलात्कार करावा याच्यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती असू शकते? सोनगीर मध्ये घडलेली घटना आहे. हे कशामुळे होतंय माहितीये का? रवी किरण महाराज प्रत्येक गावामध्ये जाऊन पहिलं वाक्य असतं की भैया जीवन जगायचं असेल ना तर निर्वेशनी जीवन जगा, मांस मच्छी खाऊ नका. काही लोक म्हणतात महाराज मांस मच्छी खाल्ल्यानं काय होतंय? त्याच्यानं तर सत्यानाश होतोय सगळा. पहिले लोक हे बसलेले बाबा आहेत, यांना कदाचित बसून विचारा, 1-2% वजा करा, पण 97-98% लोक असे आहेत, मानलेली बहीण जरी ती रक्तातली नसेल, दुसऱ्या जातीची असेल, ज्या बहिणीला मानलं तर शेवटची रक्षाबंधनची साडी सुद्धा हेच घेतात, असे पहिले म्हातारे बसलेले. अरे जातीची नाही तरी सुद्धा तिला बहीण म्हणल्याच्या नंतर शेवटली बोयावणी सुद्धा याला जातच, असा बी टिकाणणारा होतात ना आता. आणि आता काका डिक्रीवर बलात्कार कराय ना, यांमागे काय सत्यानाश माहितीये का? आपलं खानपेनच चांगलं नाही शे. आमच्या संतांचं सांगणं, जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. हो, तुम्ही जे खाणार आहे ना ते विचार डोक्यामध्ये प्रवेश करतात आणि तसं माणसाची मानसिकता तयार होते. तुम्ही म्हणसान महाराज खानपेनवर काय शे? हो, विश्वासानं सांगेल, इथं बसलेले सगळे शेतकरी आहेत. आता प्रत्येकाच्या घरामध्ये बकरा कोंबडा राहत, तसंच मला सांगा नाही पायतच होतील, गली आली मग ते अनुभव होईल ना. कोंबडीना जोडे तुम्ही 15, 20, 25 अंडा ठेवात, ती कमीत कमी 20 अंडा फोडस, पिलं 20 आहेत, 20च माहीन कमीत कमी 15 पिल्ला जगणार, 15 बच्चा वाचणार. आणि त्याच ना माहीन मला असा एखादा कोंबडा दाखाडा की हाई कोंबडी आणि मी एकच महिना फोडेल अंडा मना शेतच, मनीषी नाही म्हणी बहीण लागच भाऊ, असं कोणता कोंबडा विचार करस का? समजा एक शेडी व्याली, एक बकरी, तिने 2 पिलं जन्माला दिनात. एक आपलीकडे आवटच म्हणतस ना, काय म्हणतस तुमच्याकडे? पाठ म्हणतस का? हा, पाठ आणि बोकड्या म्हणतस का? हा रे बोकड्या, बरं ठीक आहे ना, पाठ आणि बोकड्या. आता मला सांगा, एकच महिने जन्माल घालेले, आपल्या डोळ्यासमोर चित्र म्हणे माया बहिणी बसलेत, मला थोडं स्पष्ट करी बोलायला आवडस. एकच बकरीन कुठे 2 पिलं जन्मालेले, पण कोणती बकरीने कोणता बकराने हा विचार करेल का आम्ही एकच महिना लेकरे? त्यांच्यामध्ये नातं नाही. ज्यांना काही कळतच नाही ते जर आपण खातोय तर आपल्या मनामध्ये अशी वासना नाही येणार, तर दुसरं काय भगवंताप्रतीचं प्रेम थोडी नाही येणार आहे. खानपेन चुकीचा म्हणून तर मनामध्ये वाईट विचार येतात महाराज. अरे संगत जर चुकीचे असले तरी माणसाचे विचार बदलतात. संगतीचा सुद्धा परिणाम होतो. तुम्ही डायरेक्ट खाय जात असते, मनवर काय परिणाम असते? हा, संगत जरी एखाद्या चोरट्याची केली ना, माणूस चोऱ्या करायला लागस. एकला करस का? एकटा माणूस चोऱ्या करस का? अजिबात नाही. काकाश्री दादासाहेब बरोबर आहे ना, एकटा माणूस चोऱ्या करत नाही. चोऱ्या करांसाठी कोणीतरी सपोर्टर रास. वै रे कुदरे मोडर मक्की मी रस्त्यावर तेंदक रायनू, म्हणजे कोणीतरी सपोर्ट कराशिवाय एकला माणूस काहीच करत नाही. म्हणजे नीचले नीच भेट नका, मग चुकी ना कामे होतेस. हा, म्हणून प्रत्येक गोष्ट खानपेनवर आहे, खानपेनवर. संगत जर चुकीची असली की माणसाच्या मनात एवढे घाण विचार येतात महाराज. वाईटच जर काय राहणं ते आपल्या मनवर काय परिणाम होईल सांगतो तुम्हाला अजून. हे हे संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी रास के तुम अब जाग रे, तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग
आणि इथं संत सांगतात भैया आमच्या नियमात जर वागलात ना तर भगवंताची प्राप्ती होते, पण आमचा नियम असा आहे, हे आवडे दिवस तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. संतांची शिकवण आहे, अंतःकरणापासून रात्रंदिवस जर नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर तुमचा अधिकार होतो देवाकडे मागण्याचा. मागण्याचा अधिकार आहे, पण मागताना सुद्धा हुशारीनं मागितलं पाहिजे. मागताना हुशारीनं मागायचं. कारण मी एका ठिकाणी दृष्टांत सांगितला आणि आताही सांगायला आवडेल. एका ठिकाणी भगवंत प्रसन्न झाले, आंधळा भक्त आणि आंधळ्याला देव प्रसन्न झालेल्या. आंधळ्याला देव प्रसन्न व्हानंतर देवने सांगा म्हणे माग काय मागायचं असेल सूरदास. त्या आंधळ्यानं सांगितलं म्हणले देवा मागू का. देवानं सांगितलं मागू का म्हणजे तू काही यादी तयार करशील भाऊ. असं नाही, एका शब्दात माग. एका शब्दात सूरदासने सांगितलं कोई बात नाही, एका शब्दात मागतो म्हणला. मग एका शब्दात मागणी मागितली. देवा एका शब्दात मागतो, मला बैलगाडा बी पाहिजे, वावर बी लेवाई जावं पाहिजे, बंगला बांधायचा जावं पाहिजे, त्या बंगलामा फ्रीज बी पाहिजे, कपडा धुवान मशीन वॉशिंग मशीन बी पाहिजे, घरमा थोडी घर चक्की बी पाहिजे. असं नाही, एका शब्दात. आंधळा होता पण मागण्याची हुशारी होती महाराज. त्या आंधळ्यानं सांगितलं भगवान एका शब्दात मागतो. म्हणले मागा. म्हणे जास्त काही नाही पाहिजे. मग मला माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. माझ्या नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. आता देखा बरं एकच शब्द मग काय काय मागा ऐका बरं का ताई. फक्त नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय. अहो पहिले आंधळा सांगा लागले बेटी राहण्यात नाही. हा तेव्हा आंधळा कवटाया बशी. धीरज भैया बरोबर आहे ना. सांगायला ना टाया बशी राहिला ना तेव्हा आंध्याना कवटाया बशी. माते देवली या वांदडाना लगीन करणं. लगीन करीश नि पण त्याले पोरगा व्हायला पाहिजे. पोरगा व्हावानंतर त्या पोरगाला बी पोरगा व्हायला पाहिजे, म्हणजे वांद्याला नातू व्हायला पाहिजे, आणि तो नातू राजा व्हायला पाहिजे, आणि वयल राजा देखांसाठी वांद्याला डोया बी देवायला पाहिजे. कितलं मागिले ना एकच शब्द. मागणारा हुशार पाहिजे. हा मागणारा हुशार असला का बरोबर मागतो, नाही ते बाकी नाले सुधरत नाही. काय मागू असं. एक दिन राजा प्रसन्न होईना प्रधानले म्हणे प्रधान आपण शिकारीला चाललो, जो कोणी पहिला भेटेल ना तो मागेल त्याला ते दान करायचे. पहिला एक शेतकरी आव टाकले राहता प्रधान त्यांकडे घ्या म्हणे. शेतकरी दादा आमना राजा जाम खुश आहे, राजा तू जे मागशी ते देवाला तयार आहे. शेतकरी म्हणे खरंच म्हणे. हा शेतकरी म्हणे वो तुम्हाला राजा जे मागसो ते दिन का म्हणे. हा काय नाही वो करतोय म्हणून डब्बा बिब्बा बटला येले तमाकून पुडी बिला येले, फक्त चुनान पुडी विसरी जायला. देणारा कोण होता. देणारा राजा, पण मागणाऱ्याची अवकातच कमी पडली, लायकी कमी पडली मागणाऱ्याची. म्हणून मागणारा सुद्धा तेवढा लेवलचा असला पाहिजे. इथं देणारे भगवंत आणि मागणारे संत आहेत. तुकोबारायांचा संवाद आहे देवाशी. तुकोबारायांना बघून देवानं तुकोबारायांना स्वतःहून सांगितलं तुकोबाराय काही मागायचं संतर मागा ना, काही मागायचं संतर मागा ना. तुकोबाराय म्हणे प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर तुझी मान खालते असते. भाऊ शांत पट रे. अरे ते जेम तेम पैसा लाईन बनायले रे, तू फुकट उपाट टाकशी रे आप्पा. आणि राहू दे वैरा ना धंदा होऊ दे रे. दाखलाय तो 1.5-2-3 वरीस न पोरे, त्याला काय समजी राहील. पण उगत मन छान लागली ही सारा राज. हा आणि मी इथला चोरटी नजर नाही ना तात्या. मना मागे का किडा पाटला नाही तरी पुढे सांगू शकत, कारण मी पहिले ना गुड्या दखू. विठ्ठल विठ्ठल अधिकार होतो मागण्याचा नाही का. देणारा भगवंत पण मागणा अधिकार. हो पहिले जरी नियम न पालन करत तो मागू शकत. थोडक्यात छोटस उदाहरण देईल आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगितलं काहोदनी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजारात जातात म्हणले, उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे का बरं, तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का. नवरा म्हणे ऐक ना बाजार करणं इथलं सोपं नाही. पण बाई काय ऐके नाही. आणि जवळजवळ बाकी ना गावच नाही बाया ऐकतीत नाही. दाट राहण्या बाया चांगल्या आहेत फक्त. हा मला माहिती आहे ना दाडराव म्हणे येणं जाणं, बट्या माया बहिणी समजदार येते. आटे ना काहीच सांगावं नाही बहिणी सोन. आता ते कुठे 1 तास व्हायले, अजून 15-20 मिनिटं थांब नाही मला.
बापरे मागितला मग 9 ते 11 कीर्तन आहे ना, 11 5 मिनिटं बाकी येतात. मी काय करू? मी गड आहे थोडी तांबाटी येले. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला, म्हणले तुम्ही रोज बाजाराला जाता, मी नाही जाऊ शकत का? नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. पण तुम्हाला सांगतो बरं का, माणूस किती मोठा असेल, गावमा सरपंच होईल, आमदार होईल, लोकेशनाने आई करत होईल, पण घरमा बाईन पुढे अजिबात दखत नाही. प्रत्येक नाही. काय मत आहे तुमनं? मागे बसेल काका बाबा तरुण भाऊ, बरोबर आहे ना? हा, बाईना पुढे कोणच दखणं नाही. टोपीवाला बाबा अमरनाथ भाऊ, आपला जीन्सवालाच ना अजिबात नंबर लागाव नाही. हा, बाईस ना पुढे शानपणा चालत नाही. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट, या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट कसा रास माहितीये का? नातून हात धरीन बाबा तुम्ही दोतरवर संध्याकाळी फिरायला लई जा नातूले, किंवा एखादा माणूस आपल्या पोराला घेऊन संध्याकाळी नाईट ड्रेसवर निघाला आणि चालत असताना पोरगाने द्या दुकानावर चालणे गे, पप्पा मला वेपरनी पुढे लिहिदे. बाप सांगत बावड्या की जमा रुपया नाही, मी नाईट पॅन्ट घाली लिहिदे रे भो. पप्पा सांगत नको नार भाऊ, पैसा नाही तर बावड्या की जमा लिहिदे बर बोल, नाही मी लोई पडसू. तुम्हाला की जमा रुपया नाही तरी तुमले वेपरनी पुढे लिहित देणे का बरं माहिती का? दुकानदार ना भले पाय पडशात, पण आव जर लोई पडणार ती इज्जत घालावा नशे आणि लवकर शांत व्हावं नाही. बालहाट, पोरगाना हाट तुमले पुरावना पडस. बालहाट, स्त्री हाट. स्त्री हाट कसा रास माहितीये का? बाईनी जर नवराला सांगते ना मन माइन तब्येत खराब आहे, माल आज काही बी करीश नाही, माहेर जाणं शे. मन वहिनीना फोन येलो होता, मन वहिनी सांग राहिनी ताई आईन त्याशी तब्येत खराब आहे. आईन त्या सांग राहण्यात माय मन दिदी ना आतनं काहीतरी गोडदोड करीन, खावाडी जाईना, बरं वाटीन तोंडले. तुम्ही काही बी करा नाही लागा. नवरा बाहेर ते उन्हान गरमा बाईनं असं तोंड उतरेल रास, उतरेल नाही फुगेल रास, उतरेल नाही म्हणता त्याला. उतरेल म्हणजे असं आणि फुगेल म्हणजे असं, 2 प्रकार आहेत त्यामा. हा, मग फुगेल. नवरा बाहेर तरी पिरीव नका, तो वहिसने सांगा जाई पाणी लय पिल्या ना माटवर गल्लाच पडेल तुम्हाला का आतले काय काकण बांधे. ओ बा पाणी ते नाही नुसतं देणं ते नाही म्हणते काकू, मन पिली सू. पण तो सांगत गरमाई गो, तो भारी वातावरण होतं, इथलं स्ट्रिक वातावरण कसं काय होईना, काय होईना तुले, काय होईन माले. मन मायन तब्येत खराब आहे, मन वहिनीना फोन येलो होता, मन वहिनी सांग राहिनी मन मायनी मनातनं काहीतरी खावानी इच्छा आहे, मला आज जा नाही. नवरा सांगस तू 2-3 दिन जाऊ दे, जेमते माते कपाशा फुट राहण्यात वेचाल मजूर भेटत नाही, जेमते मजूर भेटेले कपाशी येतील मग जाय का बर आजच जासू ना. माणूस सांगस अरे मजूर भेटेले, मजूर चांगलं नाही शे, जी मेनी मालकीन राहती पुढे जाणारी कडा मार देस, तू ठाय की बट. तुम्हाकडे नाही करतात तसं, तसंच आहे आता बी असं आहे का? मला कसं वाटणं फरक होई बा, कारण तो दोंडायचा ना आणि दाड राहणं मुतला अंतर पडदास ना. आता आमनाकडनी पद्धत वेगळी, तुम्हाकडनी पद्धत वेगळी. आमनाकडे कसं आहे ना, माणसे मरेलवर शिलगावतं, तुम्हाकडे म्हणजे जवळ सारखंच आहे बा. हा, माले आज जाणशे माणूस म्हणे जेमते मजूर भेटेले टाकी बस. बाई अजिबात ऐकत नाही. संताप जेमते मजूर भेटेल रात 2-3 कान मध्ये देस, तरी सुद्धा मन माय बुचडा वायसनी एकच सांगत भाडाला पैसा दे द्या, आणि तुमले देनाच पडतस, विलाज नाही. बरोबर आहे की नाही? देनाच पडतस. बाल आठवे घ्या, स्त्री आठवे घ्या, लास्ट अँड बेस्ट. साधू जर तुमच्या दारात आला, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट, जोगी जर तुमच्या दारात आला, साधू जर तुमच्या दारात आला, हो, तर तो तुमच्याकडनं 10-20 रुपये 50 रुपये घेतल्याशिवाय जात नाही. त्याने जर ठरवलं या गरमाई मला उपाडीत देणार 50, तो उपाडीत देस. तुम्ही म्हणसान कस काय? तर ऐका. एक साधू महात्मा गल्लीतून भिक्षा मागत होता. पेटीवाले साधू फिरायचे पहिले, हे हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम. हा, त्या साधू संदेश बी चांगला देत बरं, संदेश पण चांगले द्यायचे. हे ऐक प्राण्या तुला सांगतो, उत्तम नर देही, उत्तम नर देही, माईचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. भाऊ रडतो भावासाठी मला पाठिंबा नाही, पाठिंबा नाही. बहीण रडते भावासाठी मला जोडी कोण घेई. ते साधू महात्मा फिरत होता आणि फिरत असताना एक भाऊ ओट्यावर उभा होता. त्याने देखील नाव साधू इरायना. आऊ साधू आपला पाहिन काहीतरी मागीन मनीषीन. तो साधू येवान पहिले आऊ भावाचा हात बांधीन उभा राहिना. साधू इरायना
अहो इथला डोळ्यात आणि दे किराणा त्या साधूकडे. अहो साधूनी फक्त म्हणे डोळ्याशी खडी दे किसी निघ जायला पाहिजे ब्याईशने. इथला डोळ्यात आणि दे किराणा. साधू दारमा उन्हाव भाऊ डोळ्यात आणि दे किराणा. साधू इथला हुशार होता. दारमा येताच त्याला सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. हा ते माल सांगा. अहो कितला बी डोळ्यात आणला ना याला जर त्यांनी दिलदार म्हणली ना साधू बाबानी ते याला नीच बनाल चालीन का. हा ते साधूनी सांग बुवा. आणि तवय साधू बी खरा होता. तवय ना साधू बी खानदानी होता. हा ते मुकला स्वतःले ब्रह्मचारी म्हणतस. स्वतःले ब्रह्मचारी म्हणतस पण त्या ओरिजिनल ब्रह्मचारी राहतच नाही. म्हणा प्रश्न आहे आज बी समाजला. साधू कोणले म्हणू. साधू कोणले म्हणू बरं मला सांग. कोणले म्हणू साधू. ज्यांनी लग्न करेल नाही तो खरा. बरोबर आहे ना. ज्यांनी लगीन करे नाही तो खरा. बरोबर आहे का. अरे बाकी नसले भेटण्यातच नाही त्या मराय जायलेत त्यातले काय साधू म्हणतात. त्या संसारीस पेक्षा जास्त आनंद लेतच. विठ्ठल विठ्ठल ओरिजिनल जर साधू असेल तर संसारी लोकांची निंदा करत नाही. आणि संसारी लोकांची निंदा करत असेल तर तो खानदानी साधूच नाही. विकास भैया समजू द्या. विठ्ठल विठ्ठल खरा साधू जर ओळखायचा असेल ना चित्रेची देखुनी कामी ना काम उपजी जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू जर खरा असेल चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली पाहिजे. तो खानदानी साधू. या ते दूध नेतान ताकवर बी बागाटस. विठ्ठल विठ्ठल माणूस संसारी पर तो जर एक पत्नी एक वचनी एक वाणी प्रभू रामचंद्रांसारखा जर नेमात राहत असेल तर त्याच्या इतका मोठा साधू कोणताच नाहीये. पर तो नेमात असावा. पत्नी तीच माझ्यासाठी सर्वस्व आहे असा म्हणणारा जर माणूस असेल तर त्याच्या इतका मोठा साधू जगात कोणी नसेल. हा साधू त्याले म्हणून बाकी नसणे. लग्न करेल नाही. लग्न करेल नाही मग बटा का साधू शेत का. अजिबात नाही. हा आणि आपलं काय चोरी दपी काम राहत नाही. आपला कीर्तन मग कमीत कमी लोक साधं साधं कीर्तन राहिलं तरी बी 10-20 मोबाईल असा समोर राहतच. आणि मी बोलान टाइमले पक्का तारतम्य राकेशने बोलस. आणि जर उन्हाविषयी ते स्पष्ट बी करू शकस. ज्या बुकणारा राहतस त्यास उदाहरण बी देऊ शकस. विठ्ठल विठ्ठल साधू महात्म्याला बघितलं आणि अहो डोळ्यात आणि देखील साधू म्हणे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आता याला हसणं पण ना. हसानंतर तो म्हणे भाऊ साधू म्हणे आता हसना म्हणजे पसना. साधू बाबा ने सांगितलं भैया पूरा धाडरा गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है क्या तू चाय पिलाएगा. आता आपले दिलदार म्हणेले चांगलं म्हणेले मग कब्बर च्या पाजा मग काय मरणी. साधू बाबा वर बोलायली ना आसन टाक दे ना. साधू बाबा बस ना. साधू बाबा हळूच सुरुवात करस. भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते. अहो म्हणे अहो बाबा आम नाजूजी नीचे तो आम नाजूजी नीचे तो बाबा आम नाजूजी नीचे. साधू म्हणे आता फशी घ्या. आणि माणसेसले तरी थोडा टाइम लागस त्यासले पण या बहिणीसली 1-2 शब्दच मा 200-400 रुपया मा तो उपाडले जातात. या बहिणीले फक्त इथलं सांगणार ताई तुझ्या पायाची माती उचलली या. तुझे डोक्याचे केस कापलेले आहेत आणि तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे. तुला करणी केलेली. हा हो माझा बोल का बी ढिला व्हायला गया. तब्येत बी उतरी गई मजाने जोई गो माय मी. हा हाय मी इथलं चाहते डोकावर सांगस माहिती का. मनाच घरना किस्सा आहे. आमना निंबातात आले ना आमना संदीप महाराजले विचारा. म्हणे सक्की भाऊ जाई मोठी वहिनी तब्येत ना अशी दांडगी दुंडगी आहे ना. आमना घरमा आज बी 36 मोडेल खुर्च्या येतेस बठ्ठाच मोठा कस अंदाज लायले. बस अण्णा जर ना कमीत कमी खुर्ची मग खुर्ची 3 खुर्च्या ठेवण्यापट्टी तो टाया बटस. एक रोज साधू ना असंच बरी घ्या बहीण तुले करणी करेल या असं तसं. मी उन वहिनी रड राहते म्हणतो वहिनी काय झालं. म्हणे काय नाही भाऊ एक बाबा आलो होता म्हणतो मग तो बाबा सांगे तुला करणी कर दिले त्यामातून तब्येत अशी होई राहिली. हो वहिनीजी दुनियाभर ना गारा आहे म्हणतो तू. हा कितला
कितला वाढावा ना बजेट येतो ना चिलगावला छदतीच पुढच्या मोठा घ्या तू नुसतं सांगायला पाहिजे फक्त या बहिणीचे लगेच 2-4 हात लगवते तो काढली ती बाकी नाही बाया. त्या माणसाला सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते. म्हणे आओ बाबा खरे. हड़ू 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 बोले बेटा एक बात बताओ. बोला ना बाबा. पूरा धाडरा गांव घूम के आया किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. एक बात पूछू. मैंने बोला ना बाबा. क्या तू हम साधू लोगों को भोजन देगा. आता याला असं वाटत आपलं इथलं दिलदार म्हणेले चांगलं म्हणेले मग नुसतं जेवणच काय कंटाळा करा ना. म्हणे बाबा सांगा ना काय करा नाही. कचू नाही बेटा ज्यादा कुछ नाही लगेगा. म्हणे कितलं पाहिजे. काय नाही म्हणे फक्त 2 डब्बा गावरान तूप ना डबा लिही म्हणे. 2 डब्बा गावरान तूप ना. हो आप्पा गावरान तूप मन बापनी माल खावाडा नाही रे. हो काका तू गावरान तूप ना डायरेक्ट डब्बा मांग राहिला ना. त्या साधूल बी माहिती आहे गावरान तूप ना 2 डब्बा लिही देणार नाही पण मागाने सुरुवातच अशी राहत. विषय काय राहत माहितीये काय बाबा लोक बसेल नाही असले अनुभवी बशा का बैल राह ना पण किंमत जर 50,000 सांगे ना त्यासले माहिती आहे 20 मत जावावे पण सांगा टाइमले 50 सांगा मग 25 मत तरी जाईल बजेट राहा सब जनत्याना. साधू बाबाने सांगितलं भैया हम साधू लोगों को भोजन देना है क्या तू दे सकेगा. बोले कोई दिक्कत नाही बाबा मांग लो. याला असं वाटणं आपण शेतकरी लोक येत भाऊ आपला गरमा गहू दयल राहतस गरमात आपली डाळ रास वरणनी तुवेर डाळ मठ घरणार राहतस आणि राहिनी गोष्ट भातनासाठी खिचडी काही कमी नाही आते. गाव परत तांदूळ वे जायला शेतस तांदूळशनी कमी नाही. इथला तांदूळ वे जायला शेतस हिशोबना बाहेर पहिले तांदूळच ना इथला बजेट होता ना पहिले तांदूळ नी खिचडी खावायला भेटे नाही. बसेल बाबासले सांगा खिचडी सहज भेटे नाही बहिणी सोड म्हाताऱ्या बसेलेत पाहुणा उन्हात ते पाहुणासनी करता पाहुण शार आहे माडी खरं आहे की नाही. पाहुणासले पाहुण शार आहे आणि घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवणले बसाडेत का बर पाहुणासना समोर खिचडी नको फुटाले. इथला कमी बजेट राहत तांदूळच ना गरीब बसले ते खिचडीच खावायला भेटे नाही. हो पैसावाला राहत ते खिचडी खाय आणि ते बी पाहुणा उन्हात तर पाहुण शार आहे खिचडी ना आते आते कस काय वातावरण आहे बहिणीच. आते ते तांदूळ ना इथला नेतात पीठ जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत पडा रे पंगरा रे. ओ म्हणा बाप ओ भाऊ आज बी खिचडी दडकायले रे काका. कुकरनी शिट्टी ना आवाजू नका बाकी नाच ना ते हात पाय थर थर करतच ना त्याचा. हा बाकीच नाही हिंमत होत नाही ना मला फोन करी सांगतो बाबा आज आमना गाव मा इरा ना तेवढं खिचडीनं सांग दिजा तो हिंमत नाही बस बहिणी तुमले सांग आणि तुम्हाला पाय पडत हाय खिचडीनं थोडा धामा बंद कर द्या. तुम्ही बोलतात दरीले संध्याकाळी वहिनी 7 वाजनात बजेट समजी जास आता काय आवराव नाही माय भाजीन भाकर मा. मग काय करते शा बाया नवरा असा क्वाटवर खुर्चीवर बसेल राह ना का त्या साहेब नाही हो माय डोकसा बी दुखी राह ना कंबर बी ठणकी राह ना मर जायचं गुडगा बी काय दुखतच इथला का माय खिचडी टाक देऊ माय आणि माडी ऐकून खिचडी परसादी बटा चांगला पुरे लद लद घ्या ताकद नाही राहिनी ना. हा ताकदच नाही राहिनी उभारीच नाही लगा नाही ते पहिला बाबास ना तोंडे दका मारा 60 70 पुढे कुदी जायलेत पण असा गालना गोचा आहे त्यास ना टवटवीत आणि प्रफुल्लित. आता 25 30 वरीस ना पोरेस ना गालना गोचा असा त्यास ना खोबरान वाट्या का मावाळलेतच नाही खावालेच चांगलं नाही. अरे पहिले बाजी कुठे जाय ना आता साहेब बाजी जर कुठे जाय ना या बाबासले विचारा यासल्या माया असं काय माहिती का वाढत सरळ सरळ बाजी राव का भाकर राव काकाश्री काय करेत संजू काका भाकर मोडली तिनावर तेल टाक देत गूळ टाक देत खाय भाऊ गुळ तेल ना काला असा दांडगल्ला म्हातारा राहत. आता जर बाजी कुठने आतेने मायलेक राहिले काय करस मॅगी व माडी तू मॅगी खावाडशी मॅगी काय काय कवय बॅगी दी तू काय मॅगी खावाडस तू चांगलं खावाडा जाऊ म्हणे काकू मॅगी. पहिलं काहीच राहील नाही. पहिला म्हातारा बसेल जागावर ते 12 हात उडी मार देत बाबाजी बरोबर आहे का नाही 12-15 हातनी उडी मार देत. आते तसं काहीच राहिना नाही. आमना दोंडायचा मग एक पोऱ्याना हातमुड झाला होता गयामा पाटा गुंडाईन फिर राहता म्हणतो बावडेव काय म्हणे बाबा म्हणतो भाऊ गयामा पाटा काय वय गेले काय म्हणे महाराज हातमुड घ्या म्हणतो कस काय रे भाऊ काय नाही म्हणे मी मन म्हणा हो भाऊ तू मागितले बकरीन गोमाल देना वाट तुने अंडा पानट सुरूच ना बकरीन गोमाल देना हात मोडले ना उलगेल वावरनी काय काज रे बावड्या म्हणे खिचडी काय तसं
खालदीन पाहिजे ना 2च भाकरी टाकत जाऊ बहिणीसो, दोन्ही नवरा बायको अर्धे अर्धे, दोन्ही पुरुषले अर्धे अर्धे खावाडा जाऊ, आपण भाकरी दडकावा जाऊ. सोनचिडे सोन तुम्ही अहो खिचडी ना उजी सत्यानाश करणाला आहे. हा पहिलं काहीच राहिलं नाही बाबा. पहिलं काय वातावरण होतं का? हाय 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 या जुना बाबा चावायतच ना. असं वाटत नाही का कलियुग लागी जायले. आपला ज्या बाप येत आपला बाबा आहेत ना त्यास ना तोंडे ऐकून असं वाटत आज बी सतयुग यास ना टाइम लिहिस नाही सतयुग ना आनंद लिहिले बा असं वाटे. हे बशील येत नाही या म्हणे माया ज्या 50 पुढल्या काकू आहेत तिसले विचारा. इथलं वातावरण भारी होतं पहिलं, इतकं भारी वातावरण होतं. ज्या 50 पुढल्या मावश्यात तिसले विचारा, इतकं भारी वातावरण होतं. तवय फोन होतात नाही, मोबाईल होतात नाही, काहीच संबंध नाही. फारकत्या सुद्धा कमी वयत पहिले, बरोबर आहे का नाही? फारकत्याच वयत नाही. 100 मा 1-2 फारकती वय. आते ब्राह्मणले दकाडतस गुण जोडतस का काय वस का बट दकीश निभी बट देखीश निभी 100 मा 70 फारकत्या होतीस. का बर? पहिलं काहीच राहिलं नाही. मोबाईल होतात नाही, उपाध्याच वयत नाही. पहिल्या बाईसले जर त्रास बी होय ना, जर शिकेल राहिना ते लिखित नाही, शिकेल राहिना ते गली आली म्हणा एखादा पोऱ्याला बोलायत भाऊ चिठ्ठी लिखी दे, मन माहेरले धाड नाही. पत्र कार्ड मग ते चिठ्ठी पत्र ते जाय 3 दिन में पोहोचे ते पहिले 3 दिन में पोहोचे तात्या साहेब, बरोबर आहे ना. आणि तथं जावानंतर मायबाप वाचत आपले अंडेरले काहीतरी त्रास आहे तरी बी मायबाप लगेच नाही येत. तथा मायबाप लिखित बहीण आमना वावरेस ना कामी चालू आहेत या 8 दिन में पहिरणी वैरणी आटोपणी का मग आम्ही तुला लेवाल तुन बापले 10 दिवस आता मायने लिखणार आहे. आई चिठ्ठी आल 3 दिन आता नी चिठ्ठी जावाले 3 दिन 6 दिन वय ग्यात. बापनं वावरनं काम आवराना 8 दिन 15 दिन वय ग्यात. 15 दिन नंतर बाप जाय मन अंडेर जवायने भांडण होई जायला अंडेरले लेवाल जाणे. अहो बाप अंडेरले लेवाल जाय अंडेर तर बापले देखील पाणी ना गल्लाच भरले. बाप पाणी पित नाही तिथला मग एवढी डबी येन बाप ना हात माटी दे. आई काय हो बहीण काय नाही पप्पा तुम ना जवाईन का नाही मला 3 दिन जाया कान माना बनाय दिना. तो बापले असं वाटे मी का इज्जत घालालो तू वाटे. असं होतं पहिले. आते बापले फोन करा तुमचे जावाई घाणघाण शिव्या देतायत तुम्ही येऊन जा. आणि आते ना पोरसले घाण शिव्या येत नाही. काय बोलतोस त्या मूर्ख आहे का तू? तुला अक्कल नाही का? तुला लाज शरम नाही का? हाय वय नाही का तुम माय बापनं यान पुढे बोलतत नाही. तरी सुद्धा बाकीना बाप असले आणरीसले जवाई गाया देत सैन होत नाही. पण माले तुमले असं सांग नाही बहिणीसवन जी बाईल वाटस होई आठ मी काय तुम्हाला मला तुम्हाला काहीच माहिती नाही. पण सत्यता मांडस मी कीर्तन माहिती तुमले बी माहिती. जी बाईला असं वाटस मन नवरा माल गाण गाण गाया दी राय ना ती बाईनी बापले आटे बलावान पहिले एकदा मायले बोलले हो माडी खरं सांग मन बाप तुन माय बापस ना कितला उद्धार करे. आते फक्त मूर्ख नालायक अक्कल नाही तुला इतलंच बोलतस. बहीण तुन मायले विचार तुन बाप काय उद्धार करे तुन माय ना असं. हा पहिले नाही होता या असं. आते बोलतं वाडी गे या मोबाईल मुळे सत्यानाश होई घ्या. नाही ते पहिले काहीच होतं नाही. या बाया बसेलेत ना या वावर माझा म्हातारा आहेत ना मारी बी बसेत ना मार खायला सुद्धा संध्याकाळी 1 तास नवराना 1 तास पहिले सोडेत वावर माई घर येत भाकरी तापडेत भाजी बनायत. नवरा येवान पहिले रांधी ठेवू नये आणि नवरा जेवण करतात झोपीन खाट गादी बी टाकीट येत. असं वातावरण होतं पहिलं. बसेल बाबासले विचारा आजूबाजूमा या म्हणे माया बसेले तिसले विचारा. नवरा येवान पहिले रांधी ठेवू नये मार खायला बी रांधी ठेवू नये आणि खाताच नवरा झोपीन खाट गादी बी टाकी ठेवणे एवढा नियम होतात पहिला. आते इथला तराडा होता. आते इथलं उलट वय जायले मन बहीण आरत आले का ना उपास धरलेच गेली मच्छी आपेत फिरसने अहो भाऊ पोरसले जोका देस. ओ बाप्पा तू बटा सत्यानाच करणार लावा रे मायन्या कधी. बाकी ना ती इथला नेता तेल राहतं बायका असले सुख दुःख मा नक्की साथ द्यायला पाहिजे. कारण पत्नी ही फक्त आपली पत्नी नाही तर आपण तिला तिच्या मायबापांकडून आणली ती आपल्यासाठी मुलगी पण आहे आपली बहीण पण आहे. ते सगळे नाते टिकवायचे आहेत. पण इथला येडापणा आणि बाकी ना ते मायबाप गर फिरत असतात त्या नाव भाऊ घर मग बायकोन डोकाल तेल लावस लय मालिश कर देऊ तुम डोकाले फाशीलीन मर जाय रे हो मालिश करणारा बिगर आबरू ना. विठ्ठल विठ्ठल साधु महात्म्याने सांगितलं भैया साधु लोगों को भोजन देगा म्हणे काही दिक्कत नाही दीदी सु म्हणे काय तुझे जो देना है दिल से दे दे. साधू बाबा म्हणे सांग रे भो काय दिशी. तो विचारे बाबा काय देऊ दोन्ही चर्चा चालू आहे. साधू बाबांनी एक मार्ग सांगा म्हणे भाऊ एक काम कर हुशार राहतस त्या घर मा जाय कागद मा काहीतरी गुंडायले तुला जे देणं ते कागद मा लिपटेश नेलंय म्हणे
हाव भाऊ घर माग्या नवरा बायको दोन्ही सल्ला करतात काय करा ना म्हणे काय नाही आपले साधूल देणार 21 रुपया कागद मग गुंडावून साधून आतमध्ये देत साधूल माहिती आहे 21 ना पुढे जाणार नाही साधू महात्मा म्हणे 21 ना पुढे जाणार नाही साधू बाबाने आत्मा कागद लेताच लगेच त्यांना आत्मा देना बेटा अरे इसमें तो एक साधन भी नहीं एक साधू भी भोजन नहीं कर पाएगा बेटा एक काम कर याना माँ को काय तरी केले म्हणे मग साधू बाबा इतला हुशार होता कमंडलूमा एक 11 रुपया काढात एक रुद्राक्ष काढा फुफा करले ना याना आत्मा ठी दिनं याला असं वाटणं साधूने 11 रुपया बी दिनात रुद्राक्ष बी दिनात 21 कस काय देवाना कमीत कमी 101 रुपया देना पडतील आणि 101 रुपया कागद मग गुंडाशने साधूल दिनात कोणता साधूले ज्या साधूले चहा पाजाने बी इच्छा होती तो 101 उपाडला घ्या बरोबर आहे ना बालहाट स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो तसं पत्नीने हट्ट धरला धनी तुम्ही बाजाराला जाता मी नाही जाऊ शकत का नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही बाई म्हणे हा माल छानपणाशी काढणं का मी बरोबर करसू नवरा म्हणे ऐकाव नाही सकाळ बाजारले जाय हा सकाळ बाजारले जाय पण बाजार करीन येवानंतर मी वावर मग जायला रासू उनी का बाजार करीश नाही पहिले स्वयंपाक कर डब्बा बांधा वावर माय मी तडे वाट देखसो म्हणे तुम्ही आई बहीण वावर मा भाऊ वावर मा चालना की आई बहीण बाजारले जाय रे नाही कपाट माई 100 रुपया काढात 100 रुपया लिस्टनी बाजारले गई बाजारले जावानंतर जशी का गाडी माई उतरणी तुम्ही बाजार कुठला आरवी ना करतस काठी हा 20 रुपया 10 रुपया भाडं खर्च कर 10 रुपया भाडं खर्च घे 100 माई 90 रुपया येतच हा ते बाई जशी का गाडी माई उतरणी पहिली दुकान होती बाशिंगसनी दुकान दे की बाईले असं वाटणं माई म्हणे मला दाखल पण लगीन होईल शे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू पहिले बाशिंगच लिहिले होते म्हणे माय बाशिंग वालाल म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे बाई 40 रुपयानं 100 म्हणे 40 रुपयानं एक बाशिंग लिहिली ना मन विचार करस माय म्हणे मन दाखल पण न होईल शे लगीन मन नवरानं बी दाखल पण न त्याच ना करता बी एक लिहिले होते म्हणे आको नवरान करता एक लिहिली ना 80 रुपया घ्या 10 रुपया भाडं खर्च होईल झालं तर घर शिलगाला 10 लागतील का नाही 10 रुपये भाडं खर्च करी बाई घरून घरी यावनंतर नवरानं सांगितलं होतं डब्बा बांध स्वयंपाक कर डब्बा बांध आणि वावर माये म्हणे आता आई बहिणीले नवरानं सांगेल ध्यान मा होतं पण बायांचा स्वभाव असतो 9वी जरी साडी घेतली तरी बाई डोक्यावर पदर टाकी देखस माय मी कशी दिकस कानातले जरी घेतले तरी कानात टाकून पाहते बाई मी कशी दिसते तसं बाईला वाटणं माय म्हणे मना दाखल पण लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंग बांधिलेच बहिणी बाशिंग बांधून मग पीठ मळाल बसणे बाई पीठ मळत असताना असं मागे पुढे हालत होती मागे पुढे आलंच ना बाई पीठ मळताना बाई मागे पुढे हालती की नाही हो म्हणा बापरे बाया काय सांगते नी माणसे हा म्हण ना शिलगुद्या आपले बी काय करणे कोणी का पीठ मळे ना आपले काय दक्षिणा भेटस त्यांना ते मतलब ठेव गाय चाडी का करे ना दूध ते मतलब ठेव बाई पीठ मळत असताना अशी माग पुढे हालत होती आणि मन खुश होय मायो मी काय मजा आणली की राहिली मायो मी काय मजा आणली की राहिनो 11 वाजे घ्या तरी ती बहीण तिला नानमाज होती मायो मी काय मजा आणली की राहिनो मायो मी काय मजा 11, 12, 1 वाजे घ्या नवरा वावर मा भुक्यान तिच्या तो विचार कराय ना बापरे पहिल्यांदा बायको बाजारली गई न जाणू कधी एकटी सोडेल नाही पहिल्यांदा बाजारली गई ऐका ऍक्सिडेंट मग मरी बिरी गई भू कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतो म्हणे भाऊ ऐका उपडी गई भू आता भाऊ गाई उन्हा काय व्हायचे काय नाही घर पण घर समोरच होतं चौक माहीन तर कस हो म्हणा बापरे आपला घरमात नवीनच दांगडो चालू आहे म्हणे आई बहीण चाल राह माय मी काय मजा दिक राहनो माय मी काय मजा दिक राहनो तो वट्टावर चप्पल काढीन समोर येऊन उभा राही ना तरी आई बहीण द्या ना येणं चाल राह ना माय मी काय मजा दिक राहनो तो जोरमा पाय उपटीन उभा राही ना तर वय आई हाडूच देखस त्यांकडे बागीच करी देखत तो राग मा देखील राहता बाई म्हणे ए मा इथला राग मा नका देखा मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एक लईट येईल शे काय सांगे इथला राग माने का देखा मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एक लईट येईल शे म्हणे आता विनोद वजा करायचा आहे आता चला सिद्धांताकडे नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं काकू बाजार करायला बरोबर आहे ना नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा काय करीन कानाखाली वाजवायला अजिबात हायगाई करणार नाही बरोबर आहे ना संसाराच्या वस्तू आणायचं सोडून नको ती वस्तू घेऊन आली म्हणून रागात माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही कारण बाजार चुकीचा केलाय तिनं म्हणून नवरा मारेल आणि तो योग्य आहे बरोबर आहे की नाही नवरान चुके का त्यांना म्हणा बाजार करायला सुमारा पाहिजे का नको अक्कल नावनी वस्तू शेण देवनी देईल आपले बाशी गेल्यावर दाडेल होतं काय मग घरात लागणारी वस्तू बरोबर आहे ना सीधी बात आहे घरात लागणारी वस्तू घ्यायला पाठवलेलं नवऱ्यानं बाजाराला आणि बायको चुकीचा बाजार करून येते नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात हायगाई करणार नाही महाराज सिद्धांत असा असेल त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला सुद्धा बाजाराला पाठवलंय आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हायगाई करीन का संसारातला नवरा जर बायकोची कान उघडणी करत असेल जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी त्यानं सुद्धा तुम्हा आपल्याला इथं बाजाराला पाठवलंय आणि बाजार करत असताना हुशारीनं बाजार करून गेलात
तर तो आपल्याला मार्क्स चांगले देईल, अन्यथा तो बी 2 कानामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाजार करत असताना हुशारीनं, आणि ज्यानं बाजार चांगला केला त्याला इथंच बसल्या जागी भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे. आणि भगवंताकडे मागायचंही असेल तर काय मागावं, मागायचंही असेल तर काय मागावं महाराज, मागताना सुद्धा हुशारी असली पाहिजे. राजे छत्रपती शिवरायांचे आई साहेब जिजाऊमा साहेब, जिजाऊमा साहेबांचं जर जीवनचरित्र सांगायला गेलो तर एका जेवणानं मंदिरात गाय कापली, मंदिरात गाय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले येतात. आणि आई भवानीला सांगत होता तो येऊन, आई भवानीला सांगत होता, ए जगदंबे, ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले येतात. गाय कापलेली, रक्ताच्या धारोड्यात दुश्मन नाचत होता. आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोणी दासीने बघावं पूर्ण घडलेली हकीकत जिजाऊ साहेबांकडे जाऊन सांगावं, मासाहेब कोणी यवनानं काय कापली मंदिरामध्ये, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीला सांगत होता, अगं हे जगदंबे, अगं हे भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव, वाचव स्वतीला. मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडलेत. आई साहेब, माझ्या जिजाऊ साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. मंदिराची परिस्थिती अशी होती, मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले येतात. गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. त्या सगळं वातावरण जिजाऊ साहेबांनी बघितलं आणि आई भवानीला हक्क मारली, अगं ए आई, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं ऐक ना, अगं दारू उघड बाया, दारू उघड, दारू उघड बाया, दारू उघड बाया, दारू उघड बाया, हो दारू उघड बाया, दारू उघड बाया, दारू उघड बाया, दारू उघड बाया, दारू दारू उघड बाया, हो दारू उघड बाया, दारू उघड बाया, मंदिरात गेल्याच्या नंतरचं वातावरण बघून जिजाऊ साहेबांनी आई भवानीला हक्क मारली, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कोणी वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. आणि जिजाऊ साहेबांचे हक्क आई भवानीनं ऐकले. आई भवानीनं हक्क ऐकली आणि जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात. आणि डोहाडे लागल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना एका दासीने विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे, डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे. तेव्हा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. हो, दिवस गेल्याच्या नंतर दासीने विचारलं, मा आई साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? आई साहेबांनी सांगावं, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे लागले होते महाराज, हो काय डोहाडे लागले होते दिवस गेल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना. म्हणून तर राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आजच्या मायला जर कशी आली पडाला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला. डोहाडे जिजाऊ साहेबांना असे होते तर राजे जन्माला येणार आहे नाही का? हो, विचार पवित्र होते म्हणून राजे जन्माला आले. आत्ताच्या मायला जर दिवस गेला आणि एखाद्या काकून जर विचारलं, बहीण तुला काय खाऊ खाऊ जीव करस का, काय पिव पिव जीव करस का? आतीने बहीण एकच सांगस, मन का नाही काकू, पिवे पाणी पिव पिव जीव करत, मराल राजा जन्माली. बाकीने बहिणी आहे ना, दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी खाई जाते. माडी तू मुलतान काशी तुन पोटे सुलतानाजी राजा कसा आली? राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. महाराज मागणी सुद्धा स्वार्थाची नव्हती. जिजाऊ साहेबांनी सांगितलं, बाई
मला म्हातारपणाची काठी नको, मला कोणी वंशज नको, एकच पुत्र दे, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, हे कचरा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव रायगड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव रायगड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव रायगड किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं